शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहे सगळे? बरे आहेत ना? बरेच असतील. चला आज सकाळ सकाळ बघा मी काय काम चालू केलेलं आहे. हा काय चहा पण ठेवलेला आहे, अजून दूध काय टाकलेलं नाही चहामध्ये. आपले सकाळ सकाळ आपल्या पोरांचा आणि माझा चहा बनवायला लागली. या तुम्ही पण चहा प्यायला. पीठ मळायचं चाललंय आता. एका हातात फोन आहे गडे आणि एका हाताने आता मस्त पीठ मळायला लागलेली आहे. काय चाललंय तुमचं अजून सांगा. हे का माझं तर चाललेलं आहे पीठ मळायचं. काय करायचं आता बघू. आज पण मिस्त्री येतोय, लय ढिल्ली मिस्त्री, कामच करणात. ते सेंटरिंगवाला तर असा मिस्त्री आलेला आहे की त्याने तर परत बस आता आज आहे ना. आता त्या पायऱ्या हरियाणा भाषा पण मध्येच येते ना हो, काय करू. आज बघा आता पायऱ्या कटत्या, म्हणजे पायऱ्यांनाच ते पायऱ्या बनवतोय. आज त्याने पायऱ्या बनवल्या की आहे ना लिपायसाठी आहे ना. लिपाई म्हणजे प्लास्टरसाठी मग दुसरा मिस्त्री बघावं लागेल चांगला फास्ट. लय वैतागून गेलाय जीव, लय वैतागून गेलाय. ते झालं ना प्लास्टरचं मग काय नाही, मग आपलं रसोई किचनचं आणि टॉयलेट बाथरूमचं ते राहिलं आहे. अजून मग फरस म्हणजे कोबाड करायचा राहिला आहे, ते पण राहिलं. लय कामं राहिलेत अजून. चला आता घेते पीठ मळून. लय हालत असेल ना, काय करू आता. हा एका हातात फोन, एका हातात पीठ मळते मी. चला भेटू पुढं अजून. राम राम जी, कसे आहेत तुम्ही सगळे? बरे आहेत ना? बरेच असतील आणि बरेच राहा. हा तर चला, कालचं आपलं काम बघितलं असेल. कसं कसं काम करायला लागतंय बघा. सुनांच्या हाताची भाकर खायची ना, त्याच्यामुळं त्यांच्यासाठी करावं लागतंय. लेका बाळांसाठी करावं लागतंय. परत काय माहिती. हा आणि तिकडं आपल्या तिकडं महाराष्ट्रामध्ये तर एवढी मस्त पालखीचा सोहळा चालू आहे ना. पूर्ण जगात अशी पालखी नाही कुठं सुद्धा. काही करा पण पालखी एकच नंबर. बघू आता केव्हा आपल्याला जमतंय बाबा. पण आलेल्या आयुष्यात एकदा तरी आपली पैदल यात्रा, म्हणजे काय म्हणतात ना, पायवारी करणार म्हणजे करणारच आपण सुद्धा. छानपैकी मस्त, लय मस्त वाटतं. मी तर आहे ना एवढे ब्लॉग बघते ना, जेवढे पण बघते ना मी आता यूट्यूबवर, फक्त एकच बघते बरं का, पालखीचं. एवढं छान वाटतं पालखीचं आहे ना. असं आहे ना, लय मस्त वाटतं ते दिवे घाट आणि ते ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बघते बरं का मी जास्त तर. आणि जास्त कोणचं चॅनल बघते माहिती आहे का मी? जे स्पेशल बघत नाही जास्त मी, ते चॅनल पण नाही बघत. पण आहे ना वर्षातून एकदा मात्र मी ते चॅनल बघते बरं का. हा स्पेशल कोणचं खरं तेच. खरं तेच रवी शिंदे प्रोडक्शन. त्यांचं चॅनल बघत असते मी. असं तर काय मी चॅनल कोणाचे बघत नाही. पण आहे ना स्पेशल म्हणलं ना तर रवी शिंदेचं खरं तेच चॅनल बघते. पालखीच्या टायमाचं जवळ त्यांची पालखी असते ना 20 दिवस 22 दिवस, ते त्या दिवसापासून माझे व्हिडिओ स्टार्ट होतात बघायला. तर त्याच्या म्हणजे पालखीला तिथं पोचून माघारी फिरूस्तवर माझं असतं बघा बघायचं खरं तेच चॅनल. खरंच तुम्ही पण बघा, लय मस्त, लय छान वाटतं पालखीचे व्हिडिओ बघायला. रवी शिंदेच्या ह्याच्यावर आहे बघा खरं तेच चॅनलवर, छान वाटतं. तर चला आता ते तर झालं मस्त देवाच्या गप्पा थोड्याशा. आता आपल्या स्वयंपाकाच्या आणि घरच्या कामात चालले. आता घरातलं काम पण करायचंय. दिवसभर काले ना ह्यो भरलंय, गमिली भरल्यात. मग त्या मला थांबून गमिली भरली. पाय सगळे पांढरे शिपटाने लय खाजव लागले. पायच खाजवत होते, लय खाजवत होतं. काय माहित का खाजत होतं लय. म्हणजे मग तेल लावलं
सरसोचं तेल लावलं तवा कुठं आता आहे ना जरा बरं वाटायला लागलं ना तर असे असे खाजवत होते लय पाय 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 लय खाजवत होते. तर चला जाऊ द्या, हे तर झाले आपल्या गप्पा. आणि गप्पा तर चालणारच आहेत. हा, येणारे मिस्त्री आज सुद्धा दाखवल तुम्हाला. आजचा आखरी एंड होईल बघा. आज पायऱ्यांचं काम पूर्ण झालं ना की मग जिना तयार झाला, ब्रिज आपलं तयार झालं म्हणायचं. आज संध्याकाळपर्यंत होईल. आणि मग तिथून पुढं प्लास्टर चालू करायचंय. तुमच्या संग बोलायला लागले ना का चमकायला लागला असेल ना, घाम घाम एवढा घाम येतोय. 6:30चा टायमिंग आहे सकाळचा, तर एवढा घाम आहे बघा. चला तेल गरम झाले, तेल ह्या का. चला आता स्वयंपाक. तेल गरम झालेलं राहायचं. आता मी टाकते त्यात हिरवी मिरची, लसण आणि कांदा. हा बाई शेट ह्या का टाकलं बघा. आता राम राम बाई. हा व्हिडिओ चालू आहे खाना बनायला. हा काय का आता मी टाकून घेतलेला आहे कांदा, हिरवी मिरची, लसण. त्याला मस्तपैकी आपण कांदा टाकलेला आहे. आणि कांद्याच्या नंतर आपल्याला बनवायचं आहे हे बघा. काय बनवायचं आहे, हे बनवायचं आपल्याला वांग. पीठ तर आपलं मळलेलं आहेच. टाकून घेते तुम्ही टमाटर एवढी मागलेले आहेत. बेचारांना होऊन पण देत नाही तवरच आणतात बाजारात विकायला. पिकून सुद्धा देत नाही तवर बाजारात येतात विकायला, कारण एवढं महाग टमाटर झालं. तर शेतकरी पण असं वाटतं ते पण पैसे कमवायच्या मागं त्यांना पिकून सुद्धा देत नाही, हिरवीच आणताय काढून. हळदी टाकली बरं का आता मी. आता टाकली लाल तिखट टाकलं तर खरं थोडंच, कारण लय नाही खात पोरं. आता मी टाकणार आहे ह्याच्यात मीठ पण टाकलं, बस झालं, लय होईल मीठ. आता हे लाल तिखट अजून टाकू काय थोडं, लय नाही टाकत, थोडंसं टाकते. जरा आहे ना सुक्कं वांग छान लागतं चटपटीत खायला. चला आता बघू. चला आता आपण घेऊ मस्तपैकी. वांग टाकून मस्त वांग्याची भाजी आणि रोजचं सुक्कं वांग हो, असं मोठं मोठं कापून घेतलेलं आहे. चला आता रोट्याचे पीठ बनवून मी दाखवते तुम्हाला. झाल्याच्या नंतर पाणी नाही टाकायचं बरं का, सुक्कं बनवायचं, अजिबात पाणी टाकायचं नाही. चला हे बघा मस्त वांग, सुक्कं वांग बनवलं बरं का हे. हे बघा सुक्कं वांग आहे. आणि आता हे रोहनला जेवायला वाढलंय मी. एका रोट्या आणि सुक्कं वांग. अजून झालेलं नाही, अजून व्हायला लागलं. हे बघा त्याला टायमिंग नाही आहे एवढा. धर हे का बसलाय, त्याला टायमिंग नाही एवढा, कामाला जायचं आहे. हाय करते, हाय या नाश्ता करायला. चला टिफन पॅक करते त्याचा आता. हो का, कारण यांना उशीर व्हायला लागला कामाला जायला. आणि आपली भाजी मस्त हो का झालेली आहे, अगदी छानपैकी आहे ना. रोट्या पण झालेल्या आहेत बरं का. रोट्या झाल्या नाहीत म्हणजे चालू आहेत माझ्या रोट्या बनवायच्या. आपण त्याच्या खायपुरत्या ते नाही पुरत्या तर बनवल्यात. हे बघा हे का. आणि हे आहे त्याचं जेवण. ढक्कन किती आहे. हे बघा ही भाजी आणि ही रोट्या. आता त्याचं ते घेऊन जाईल. चाललंय त्याचं नाश्ता करायचं. आपण बनवतोय रोट्या.
चला स्वयंपाक झाला. रोहन गेलेला नाश्ता केला, डबा बांधला आणि तो गेला कामाला, तो गेला ड्युटीला. आता ऋषी आणि मी, त्याचा डबा आणि ऋषीचा पण जेवण आणि माझं पण जेवण हे पण मी तयार केलेलं आहे. झालंय आपला स्वयंपाक. आता हे बघा मस्त आहे बघा, टोपलंभर रोट्या. हे बघा टोपलंभर रोट्या केलेल्या आहेत. आणि इकडं बघा मस्तपैकी अगदी सुक्क वांग केलं. रोहन खाऊन डब्याला घेऊन गेलेला आहे. तर चला आपला दुपारपर्यंतचा स्वयंपाक झालेला आहे. आणि मिस्त्री पण आलेला आहे, मिस्त्री आणि एक मजदूर आलेला आहे. तर चला आता स्वयंपाक झालेला आहे आपला. दाखवते आता पुढं काय असेल ते, है ना. शुभ दुपार. आता वाजल्यात 11 आणि आता आपण बनवतोय चहा मस्तपैकी. हा मिस्त्री लोकांचा चहा चाललेला आहे. या तुम्ही सुद्धा मस्त चहा प्यायला. 11 वाजलेत ना, आता आलेत मिस्त्री. चालले आता शिडी ते बनवायचं, पायऱ्याचं काम चाललेलं आहे बघा आपलं मस्तपैकी. चला आता पहिला आपण चहा पिऊ छानपैकी आणि त्यांना पण देते मिस्त्री लोकांना चहा. आणि तुम्ही पण या चहा प्यायला. अजून काय चाललंय तुमचं सगळ्यांचं ते पण सांगा. कारण आता व्हिडिओ जसं जसं आपलं काम पण दाखवते तुम्हाला बाहेर काय काय चाललंय. हा रोहन गेलेला आहे कामाला. आता 11 वाजलेले आहेत. आता दुपारचं मग जेवण आमचं ऋषी आणि माझं. हा अजून काय चाललंय सांगा. चला आता लई वेळा म्हणलं काय चाललंय सांगा. तर जाऊ द्या. होतं बरं का कवा कवा बोलावं लागतं जास्त. येतच शब्द तर काय करू मी तरी. एक शब्द 2-2, 3-3 वेळा बोलते मी, है ना. तर चला पुढे लक्षात ठेवल. तर या सगळ्यांनी चहा प्यायला मी चहा गाळते. चला हा का चहा बनलेला आहे मस्तपैकी. आणि या हा काय चहा चाललाय आता. आज जरी चहा पी लिए कि जा है चाय बनाई है मैंने ना. मैं बनाया करूँ भाई, फालतू चाय बनाया करूँ मैं. कोई बात ना, फिर क्या है, कोई आ जा. चाय तर जास्त चहा बनवायलाच पाहिजे. काय माहिती कोण कुठून निघून येतं. मग चहा द्यायला त्यांना सुद्धा मी जास्त बनवत असते चहा. तर म्हणते चहा लय बनवते तू. मग म्हणलं कोण आलं कुठून तरी बाई, त्यांना पण मग आपण पैसे त्यांना काय तसंच बसवायचं का नाही. मग त्यांच्यासाठी सुद्धा बनवते. एक एक्स्ट्रा कप असतो 1-2. हा ये रे मिस्त्री पण लागले कामाला इथे. काय पायरे काय असे चाललेत बनवायचे जिन्ना. ऋषीच चाललंय काम इटा आणायचं. हा चाय पी लो, मिस्त्रीची चाय पी लो. अच्छा या चाय पहला. अरे एक और लिया जा ऋषु. क्या थे भाई ना भाई, चाय तो पीनी पड़ेगी. थोड़ी सी चाय तो जरूर पी ले भाई. बना रखी, मैं ज्यादा ही बनाया करूँ, मैंने दे रहा है पैसे काम. हाँ बढ़िया भाई करती. आ जरी चहा पी ले. काही तर मसाला बनवलेला आहे. छोटी रही है अपने दो रहा. हाँ रही पुत्र छोटी थी. चाय पी ले. गाल दिया रे चा. या तुम्ही चहा प्यायला सगळ्यांनी मस्त पैकी. हाँ आजा बाहेर मिस्त्री, आजा चहा पी ले. काय चाललेत काम. हे काय ह्याचं काम चाललेलं आहे बघा जिन्याचं. त्या तिकडे शिडीचं.
मैं भी लूंगी, मेरे भी गाल दिए थोड़ी, मेरे भाई का भी गाल दे, तू भी ले ले। आ जा भाई, चाह ले ले। के झाड़ू झाड़ू उसमें कमरे में कौन है? देख ना, इनके कट्टे के नीचे देख ली, ये कट्टे भी काटिए बाहर इधर दो एक साइड में। झाडू आपलं घर हे काय चाललंय काम, मी झाडू हुडकायला आलेली आहे बरं का। तर चला आता चहा बनवलाय, हे काय असे काम चाललेत मिस्त्री लोकांची, दाखवला तर हे झाल्याच्या नंतरच बघू आपण, फायनल आजच होईल संध्याकाळी। पण आता हे ना हे उघडायला एक 8 दिवस अजून लागतील बघा। 8 दिवसाच्या नंतर फिर दुसरी पेरली बाई। हाय, राम राम जी। चला, काय चाललंय तुमचं? बरे आहेत ना? बरेच असतील। हे काय आता झालं चहा पाणी मस्त पिऊन, आता भांडी घासते चहाची भांडी घासली ना की मग आपलं थोडस हाय इथं तिथं काम ते बघायचं, नसलं तरी पण मग काय ना काय काम निघतच। आज बघा जरा थोडासा म्हणजे ऊन नाहीये, जरा थोडीशी हवा येते, हा त्यात जरा बरं वाटते। काय बसलंय, झाड झुडपं लई आहेत इकडं, आता झाड झुडपांची कमी नाहीये। चला चालली बघा दुकानाला। चालली दुकानाला। बसली आता, अजून काय करू बोला, तुम्ही सांगा काय, तुम्ही कसे आहेत? बरे आहेत ना? काय असेल ना ते दाखवत असते मी। आता चालले आपलं मस्त, काय म्हणतात आपलं तिकडं, ब्रिज, जिना, शिडी, पायऱ्याचं काम चाललंय। आणि पायऱ्याच्या नंतर मग हे जे समोरचं प्लास्टर राहिले ना आपलं फ्रंट टाळ, ते फ्रंटचं प्लास्टर करायचंय। चला, अजून पण काय असेल तर मी दाखवत राहीन तुम्हाला, जे पण पुढे येईल आपलं छान जे वाटेल ना। ह्या का हवा किती छान सुटली, हा का, हवा मस्त सुटली, छान सुटली, मस्त छान वाटतंय। वाव, बघा हा का हवा, दाखव का तुम्हाला, कसं दाखवू? हवाच नसते आमची इकडं हरियाणा मध्ये ना, बघा या का सुटली छान हवा। आणि इकडचं वातावरण कसं वाटतंय, हा छान हवा सुटली बघा। काय करायचं, लय मस्त हवा सुटली, कवा कवा येते हवा, आज काय माहिती किती दिवसातून ही हवा यायला लागली। आता तुम्ही मला जर वेळेस बघितलं असेल, नुसतं उन्हात असे घाम धारा चालल्यात, नुसतं धारा चाललेल्या असतात। आणि आता मस्त हवा सुटलेली आहे छान पैकी। चला तर मग आता मी घेते हवा थोडीशी आणि परत आपण बोलू। चला या मस्त पैकी जेवायला। वांग्याची भाजी, रोटी आणि ह्यो लंच पॅक केलेला आहे रिशूचा। आता मी पण घेतलेलं आहे जेवायला, ह्या का एवढी राहिलेली भाजी, आता मी ह्याच्यातच खाणार आहे। हे काय चाललंय ऋषीचं, या जेवायला सगळेजण, ऋषीचं जेवण चाललंय मस्त पैकी। ह्या का बाहेर तर काय सगळं तसंच पडून, आता बघू जेव्हा होईल तेव्हा होईल। तर चालल्यात काम छान झाली,
मस्त झाली म्हणतोय तो. हा 1 वाजले, आता 1 वाजताचं जेवण चाललेलं आहे. या तुम्ही सुद्धा मस्त जेवायला. सुक्क वांग बनवलेलं आहे बरं का, सुक्क वांग आहे. हा आणि ह्या काय ह्या रोट्या आहेत. तर या मस्त जेवायला चाललंय आता जेवण. हाय राम राम जी, या जेवायला. हा जेवण चाललंय माझं. तुमचं काय चाललंय? झाले का सगळ्यांची जेवण? काय काय खाल्लं तुम्ही सांगा. मी तर खाते मस्त वांग्याची भाजी आणि रोट्या. आता बघू काय असेल अजून पुढं. आता 1 तर वाजलाय, 4 वाजताचं पण देते का नाही मी ते पण बघू. चहाच दाखवते का नाही. ये जेवायला. भूक लागली, 1 वाजलाय. घरातले काम चालू असलं ना भूक लय लागती. वांग छान झाले, मस्त झाले वांग. भेटू आपण परत. जेवण करते आता. या तुम्ही पण जेवाय. आहे. चला आता व्हिडिओ एंड करते, कारण आता चाललंय काम अजून. शेडी बनवायचं चाललंय. ते शेडी काय म्हणतात त्याला, जिन्ना पायऱ्या. त्याचं चाललेलं आहे काम. आता मला असं वाटतंय व्हिडिओ करावा एंड. आता बघू उद्या परत काय असेल ते. आजचे आपले 26 दिवस पूर्ण झाले. बाळ देख कशी कर रखे लाल करली. मेहंदी लावली ना त्याच्यामुळं. मेहंदी लावली ना. ठीक है जूते जुका जी इसका था आज। हाँ जी भी तेजू के ले गया मैं बुला के करता और इसने भी फिर ठाकर दवाई दे दी. चल काम. अच्छा अच्छा ठीक है. यही गाँव में तो ये रहने का हमारे गाँव इधर सारी दुनिया में बरस रहा है ना कति. अड़ना बरसता कति. भंडारा नहीं कर लेते. उधर कई आदमी थे मनु बोली मैं रोटी खाता है मगर जी थोड़ा सा प्रसाद दे दूंगी माता ही. और तो मेरे कहीं बोला ये मदन का ये चून कौन खा रहा है ये मोटा सा यो मदन का यो रणवीर. मैं बोली क्या सारे काम का चून सा पड़ रहा था जो तू सारे काम का नोता दे आया. हाँ क्या था नोता दे होती घड़े जुड़े जब तो बेइज्जती कराई गती. लोगों में तो ठीक करे सही कहूँ. और बढ़िया करे जब उसने शर्म आई ऐसे कहती आने. ही गांव में प्रसाद भी ना दे कति गिज्जी में कर्या था. गिज्जी में कर्या था. गप्पा राहत्याल. घ्या सगळ्यांनी काळजी. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. नक्कीच सगळ्यांनी खुश राहा. बस बाय. हाय शिवरात्री सगळ्यांना. चला आतापर्यंत काही व्हिडिओ अपलोड केलेला नाहीये. मग म्हणलं रात्रीचा पण व्हिडिओ थोडासा दिसते ना मी तुम्हाला. हा दिसत असेल. रात्रीचा पण दाखवा म्हणलं व्हिडिओ. 8:30 वाजलेले आहेत बरं का आता. 8:30 रात्रीचे. तर आता मग म्हणलं काय बनवती. डाळ रोटी खाऊ प्रभू के गुण गाव. हा डाळ बनवती मस्त पैकी आणि रोट्या बनवती. हा डाळ आणि रोटी. चला तेच म्हणलं बोलावं जरा तुमच्या संग. आता पटकेने आहे ना हे करते रेसिपी आणि लगेच व्हिडिओ अपलोड करते. हा बघा. जिरं टाकून घेते. जिरं जिरे टाकले.
हिरवी मिरची, लसण आणि कांदा. मस्त डाळ बनवायची बरं का आपल्याला आता. चला मस्त कांदा व्हायला लागलेला आहे बरं का आता. आणि हे बघा मुगाची डाळ, मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ आणि चण्याची डाळ नाही, काय एवढ्या लाल मसूरची डाळ. हे बघा लाल पिवळी डाळ आणि चण्याची डाळ सगळं मिक्स केलेलं आहे. आपल्याला बनवायची डाळ. तर चला आता आपलं हे झालेलं आहे. आता मी टाकते टमाटर. मस्त टमाटर टाकून देते आणि आता सगळं ओके 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 बरोबर. चला झालं ना. आता हिरवी मिरची, हो का, लाल तिखट, हळदी आणि नमक टाकून घेतलेलं बरं का आपण छानपैकी. आपल्याला बनवायची आहे डाळ. चला आता मस्त आपण डाळ टाकलेली आहे. लाल पिवळी आणि चण्याची. झाली का नाही छानपैकी डाळ. हा आता रोट्या बनवते मी, कारण आता हे रोहनचं आणि माझं जेवण चालू आहे. ऋषी गेलेला आहे कामाला. दुपारी तुम्हाला ऋषी दिसतो आणि रात्रीचं तुम्हाला रोहन दिसतो. तर आता ऋषी गेलेला आहे, आता रोहनचा माझा स्वयंपाक चाललेला आहे. हा चला आता आपण बनवू रोट्या. डाळ तर आपली झालेलीच आहे म्हणा. चला आता मस्त कुकर व्हायला लागलेला आहे आणि आता आपण छानपैकी रोट्या पण लागली बनवायला मी. हे का चालल्यात रोट्या बनवायचं. रात्री उशीर झालाय कारण मिस्त्रीने ना लय उशीरपर्यंत काम करतात. हा तर त्याच्यामुळं मला पण का स्वयंपाकाला उशीरच होतोय बघा. 8:30 पावणे 9 वाजतात अशा स्वयंपाकाला. शिट्ट्या पण झालेल्या आहेत. आता कुकर पण बंद करणार आहे. या तुम्ही सुद्धा गरम अगदी मस्त डाळ बनली का ना. असा डाळ तडका एकच नंबर डाळ तडका झालेला आहे बघा. मला बोलता पण येईना नीट, काय माहिती गरमीमुळे म्हणजे घामामुळे झालेलं आहे. आणि दुसरं काय नाही, घाम येतोय ना त्याच्यामुळं. असा स्वयंपाक झालेला आहे आज आपला. ह्या रोट्या राहिलेल्या आहेत, त्या रोट्या घेणारे मी बनवून आता. हा त्या आपल्या मस्त कशी टम फुगलेली रोटी कशी फुगलेली दिसते का नाही. या सगळ्यांनी गरमागरम जेवण करायला. का टोपलंभर रोट्या बनवलेल्या आहेत बरं का मी. 1-2 अजून बनवून घेते. 5-6 रोट्या तर आहेत. अजून 1-2 बनव. तर चला या मस्त का डाळ बनवलेली आहे आपण. हा डाळ बनली बरं का. पंखा चालू आहे. मी म्हणते मला आवाज काय आहे ना. तर चला ह्या का मस्त आपली डाळ बनलेली आहे. तर या तुम्ही सुद्धा ह्या का मस्त बनली का ना. एकच नंबर डाळ, लाल पिवळी आणि चण्याची डाळ. म्हणजे झाले आपण डाळ तडका. एक ह्याच्यात डाळ तडका बनवलाय बघा. ह्या बघा डाळ तडका गरमागरम. ह्या अगदी मस्त गरम गरम व्हायला लागलेला. आपल्या टोपलंभर रोट्या सुद्धा आहेत. वांग सुद्धा आहे बरं का थोडस सकाळचं. सकाळचं वांग सुद्धा आहे. आणि हे बघा रोट्या सुद्धा आहेत. आणि चला आता मी रोहनला वाढते जेवायला. आता मी तुम्हाला सकाळपासूनच ते रात्रीपर्यंतच अपडेट दाखवलेलं आहे बरं का. या जेवायला गरम आहे त्याच्यामुळे ते वाफामुळे आहे ना आता बंद झाल्यागत होतंय फोन. हे बघा अगदी 1 नंबर डाळ झालेली मस्त खायसारखी. आचारावर काढत करले आता रोहन. आचार लिया, चम्मच लिया.
डाळ प्यायला पण छान आहे अशी मस्त, खायला पण रोट्यासोबत एक नंबरच झालेली डाळ तडका. तर कसा झालाय आपला डाळ तडका ह्या बघा. आणि या तुम्ही सुद्धा मस्त रोट्या पण गरमागरम आहेत बरं का. हे बघा छानपैकी गरमागरम रोटी. वांग्याची देऊ रे, वांग्याची भाजी नको नको म्हणतोय तो. तर चला हे बघा, हे आहे आपलं आजचं जेवण. गरमागरम डाळ तडका आणि रोट्या. हा निवांत आता वाजलेत 9, 9:30, 10 वाजले असतील मला नाही माहिती. पण आता या तुम्ही पण जेवायला सगळ्यांनी. कसं वाटलं जेवण ते पण सांगा. रोहन पण इथंच आहे हे बघा, दाखवू का. हे का रोहन थकलाय बरं का काम करून. काम करून करून थकलाय का. डोळं बघा कसं झालंय, तोंड बघा कसं झालंय. कारण हे जिनाचं तुम्हाला सकाळ दाखवते मी. जे जिन्ना होता ना आपल्या सकाळच्या अपडेट मध्ये तुम्हाला दाखवलं मी. आपली शिडी जिना काय म्हणतात पायऱ्या त्या तयार झालेल्या आहेत. आणि आज रोहननी पण आहे ना कामावरनं आल्याच्या नंतर इट वाळू मसाला सगळं दिलं बघा त्यांनी. आज तेच होता. कारण तुम्ही तर दुपारी बघितलं एक फक्त लेडीज होती आणि एक मिस्त्री होता. तर त्यांनी काय काम उरकत नव्हतं. त्याच्यामुळं रोहन संध्याकाळी आल्याच्या नंतर रोहनने मग कामाला लागला. आणि आता हे का ते आंघोळ करूनच आता हे का जेवायला बसलेला आहे. या जेवायला सगळेजण. कसा अवतार झालाय पिल्लाचा. चला या जेवायला तुम्ही सुद्धा. हे का चाललंय रोहनचं जेवण. आणि हे बघा आता मी पण घेणार आहे बरं का. मी काय एवढ्या रोट्या बनवल्या नाहीत. हा पण झाल्यात बऱ्याच आहेत रोट्या. कारण ह्या का शिळी रोटी पण आहे सकाळची म्हणजे. आता मी सगळा हे व्हिडिओ आहे ना अपलोड करते. आता मला माहित नाही किती व्हिडिओ येणार आहे किती नाही. कशी झाली रे. एकच नंबर डाळ तडका छान झालाय म्हणतोय. तर या सगळ्यांनी जेवायला. तर चला आता ह्याच गोष्टीवर तुम्ही आपली स्वतःची सगळ्यांनी काळजी घ्या आणि जेवायला या आणि सगळ्यांनी खुश राहा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. कारण मला आता थोडासा एक मिनी व्हिडिओ करायचा आहे बरं का. चला घ्या काळजी सगळ्यांनी.